कान्वी कट्टावर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी हॉटेलसारखी पुरी भाजी, तेही घरच्या घरी आणि खूप कमी साहित्यात. तर चला तर बघूया आजचं काय साहित्य लागणार आहे. तर आपण घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, 2 टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. आता आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल अगदी गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आता हा कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत म्हणजे ब्राऊन नाही, गुलाबी रंगावर परतायचा आहे. गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे. आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण केलेलं वाटण. वाटण कशाचं होतं? आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. आता घालूया अर्धा चमचा हळद. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा मिरची पावडर, लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धनेपूड. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला तेल सुट्टेपर्यंत मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आता ॲड करा 1 चमचा तिखट मसाला, म्हणजे तुम्ही जे घरात तिखट वापरता, मसाला वापरता तो मसाला, आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं पुन्हा परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. मसाला व्यवस्थित परतायचा आहे. जेवढा तुम्ही मसाला व्यवस्थित परताल तेवढं जी पण भाजी आहे त्याला रस्सा छान होतो, तर्री छान येते. आता टाकलेला आहेत आपण टोमॅटो पण चांगले गाळ होईपर्यंत, शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मस्त असे टोमॅटो परतून घेऊया एकदम मऊ होईपर्यंत. हे बघा मऊ झालेले आहेत टोमॅटो, चांगले परतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय साईडला कढईला तेल सुटलेलं आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता टाकूया बटाटा आणि वाटाणे. आता वाटाणा हा हिरवा ताजा वाटाणा घेतलेला आहे, फ्रोझन वाटाणा घेतलेला नाही. जमलं तर शक्यतो ताजा वाटाणाच वापरा, कारण त्याच्यामुळे भाजीला टेस्ट ही अप्रतिम येते. फ्रोझननी तशी येतच नाही. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाणी. जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे किंवा रस्सा हवा आहे, ग्रेव्ही हवी आहे, तेवढं पाणी तुम्ही त्यात ॲड करायचं आहे. मी यात पाणी ॲड केलेलं आहे. आता टाकणार आहेत 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. आता शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालतो बरं का, हे ऑप्शनल आहे. कारण आपण असंही खोबरं आणि मसाला त्यात आहेच सगळा, पण शेंगदाण्याच्या कुटामुळं थोडंसं कन्सिस्टन्सी घट्ट होते, म्हणजे जी पण ग्रेव्ही आहे त्याला घट्टसरपणा येतो. आता यात उकळी आली ना की याला गॅस आपला पूर्ण फुल करायचा आहे. आता उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आहे आणि एकदा का याला उकळी आली की गॅस कमी करून आपण यावरती झाकण ठेवून देऊया. हे बघा 15 ते 20 मिनिटांनी चांगली उकळी आलेली आहे. आपण झाकण ठेवलं होतं. 15 ते 20 मिनिटांनी हे बघा मस्त असा बटाटा पण शिजलेला आहे. थोडासा स्मॅश करून घेऊया भांड्यातच, त्या कढईतच. खूप जास्त स्मॅश करायचं नाही, नाहीतर ती पावभाजी होऊन जाईल. थोडंसं जाडसरच बटाटा ठेवायचा आहे. आणि ही बघा तयार झालेली आहे आपली मस्त आणि चमचमीत अशी घरच्या घरी पुरी भाजी. वाट कसली बघताय? चला तर मग या खायला. मस्त चमचमीत घरच्या घरी कमी मसाल्यांची आणि मुख्य म्हणजे अशी हायजेनिक पुरी भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची भाजी कशी झाली. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.